समुदायाच्या समस्या आहेत, शहरी समुदायाच्या समस्या आहेत आणि आदिवासी समुदायाच्या सुद्धा समस्या आहेत. 12वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही ही जी आपला जो पिरियड आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आदिवासी च्या समस्यावर सरासरी हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यामुळे थोडंसं व्यवस्थित ऐका, हे मला सांगायचं आहे. तर आदिवासी समुदायातील जे काही सुरुवातीला आदिवासी समुदायाचे शोषण हे मोठ्या प्रमाणात झालं. ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिशांनी आदिवासी समुदायांवर अ, सुद्धा शोषणाचे परिणाम हे आदिवासी समुदायावर ब्रिटिशांचे झालेले आहे. कसे झाले, काय झाले? तर आदिम समाजाच्या ज्या खनिज आणि नैसर्गिक साधनं जे होती, तर त्या साधनावर ब्रिटिशांना स्वतःचा ताबा पाहिजे होता. आणि त्या ठिकाणी जर ताबा करायचं म्हटलं, तर आदिवासीला त्या जंगलामध्ये, त्या निसर्गामध्ये राहण्याची सुरुवातीला एक समस्या त्या काळामध्ये निर्माण झाली. त्यानंतर काही ब्रिटिशांचे जे मिशनर्स होते, ह्या मिशनर्सनांनी आदिम समाजाचं धर्मांतर करण्याचं जे काही त्या काळामध्ये चाललेलं होतं, तो धर्मांतर करण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांकडून चाललेलं होतं. आदिम जमातीच्या प्रदेशात जे काही वैद्य क्षेत्रातील व्यावसायिक आणि आवडती विक्रेत्यांचा प्रवेश झाल्यामुळं आदिम जमाती त्यांच्या पारंपरिक आणि वैद्यकशास्त्राला त्या कालखंडामध्ये दुरावल्या गेल्या. आणि त्यानंतर आदिम प्रदेशात व्यापार आणि दळणवळणाच्या झालेल्या विकासामुळं या प्रदेशात बाह्य क्षेत्रातील लोकांचा प्रवेश झाला. आणि म्हणून हे शोषणाचे कारण जी होती, हे प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांकडून आदिवासी समुदायाचं शोषण त्या काळामध्ये झालं. त्यानंतर या जमिनीचा किंवा या निसर्गाचा ताबा इंग्रजांनी केल्यानंतर औद्योगिक क्षेत्रातल्या उभारण्या किंवा औद्योगिक कंपनी, कारखाने आदी क्षेत्रातील उभारणी मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांनी आदिवासी समुदायाच्या ताबा असलेल्या किंवा त्या ठिकाणी राहत असलेल्या जमिनीवर त्यांनी उभे केले. आणि काही ठिकाणी, ज्या ठिकाणी ते वास्तव्य त्यांचं मोठ्या प्रमाणात होतं, त्या ठिकाणी धरणं बांधली गेली. त्यानंतर कंपन्या, कारखाने त्या ठिकाणी स्थापन केल्या गेल्या. आणि मग त्या ठिकाणी त्यांचं जगण्याचं जे माध्यम होतं, सावज पकडण्याचं जे माध्यम होतं, शिकार करण्याचं जे माध्यम होतं, तर यावर थोडासा त्याला ब्रेक लागला. तिथं समस्या निर्माण झाली, तिथं त्यांचं शोषण झालं. आणि अशा एकंदरीतच या परिस्थितीमुळे आदिवासी समुदायातील काही महत्त्वाच्या समस्या ज्या आहेत, तर त्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या म्हणजे ब्रिटिश कालखंडापासूनच खऱ्या अर्थानं समस्या ह्या निर्माण होत गेल्या आणि त्या वाढत गेल्या. तर आदिवासी समुदायातील ज्या प्रमुख समस्या आहेत, तर त्या समस्या ह्या आतापर्यंत जे पाहिलं, हे आदिवासी समुदायाचं शोषण झालं ब्रिटिशांकरवी. आता आपण आदिवासी समुदायाच्या समस्या पाहणार आहोत. तर पहिली समस्या आहे जंगल व आदिवासी जमिनीपासून अलगता. म्हणजे आपण सहज म्हणतो की आदिवासी समुदाय हा जंगलात राहणार आहे, घनदाट वस्ती, झाडांची वस्ती ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी राहणार आहे. पाण्याने वेढलेल्या बेटावर तो राहणार आहे, किंवा डोंगर दऱ्यामध्ये, कपाऱ्यामध्ये तो वास्तव्य करणारा समुदाय आहे. स्थलांतरित अशा प्रकारचा समुदाय आहे. तर अशा स्थलांतरित समुदायाच्या समस्यामध्ये सुरुवातीलाच जंगल आणि आदिवासी ह्या जमिनीपासून अलग करण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे वास्तव्य करण्याची समस्या ही आदिवासी समुदायावर निर्माण झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी जे काही वृक्षतोड होत आहे, जंगलतोड होत आहे, या वृक्षतोडीमुळे आणि जंगलतोडीमुळे आदिवासी समुदायामध्ये एक प्रकारची समस्या निर्माण झाली, वास्तव्याची समस्या निर्माण होत चालली. जसजशी जंगलतोड होत चालली, तसतशी आदिवासी समुदायाची वास्तव्य करण्याची समस्या वाढत चालली. कारण ज्या ठिकाणी दाट घनदाटी आहे, दाट झाडी आहे, अशा ठिकाणी आदिवासी बांधव हे वास्तव्यास असतात. सरासरी त्यांची प्राथमिक शेती करणे, स्थलांतरित असणे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या निसर्गावर असतात. आणि निसर्ग जर व्यवस्थित राहिला तर आदिवासींना सरासरी समस्या जाणवत नाही. परंतु निसर्गामध्ये काही प्रतिकूल घटना घडल्या,
काही आसमानी संकट आणि काही सुलतानी संकट जर आले तर आदिवासींच्या समस्या सुद्धा ह्या वाढतात. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जंगल व आदिवासी जमिनीपासून अलगता ही समस्या त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भेडसावली गेली. कारण आता नंतरच्या कालखंडात काय झालं की जे काही जंगल असलेल्या ठिकाणी काही जमिनी होत्या, काही गायरान जमिनी होत्या, काही सिल्कीच्या ज्या जमिनी होत्या, तर ह्या सिल्की असलेल्या जमिनीचा मोबदला किंवा फायदा आदिवासी समुदायाला होत होता. परंतु ब्रिटिश आले, त्यांनी राज्यकारभार केला, निघून गेले. त्यानंतरच्या कालखंडामध्ये अनेक जे काही गोरगरीब, दीनदलित, वंचित, पीडित असे लोक जे आहेत, अशा लोकांना सुद्धा शासनानं जी काही जमीन हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला किंवा केला, ही जमीन इतर लोकांना हस्तांतरित केल्यामुळं जंगलाचा जो एरिया आहे किंवा जंगलाचं जे प्रमाण आहे किंवा जे काही गावालगतच्या ज्या जमिनी आहेत, पूर्वपार काळापासून चालत आलेल्या आहे की ज्या जमिनीला पूर्वी कोणी मालक नव्हतं, अशा ज्या जमिनी आहेत, ह्या जमिनीचं वाटप शासनानं मोठ्या प्रमाणात केलं. आणि ह्या जमिनी हस्तांतरित दुसऱ्याकडे केल्यामुळे आदिवासीचा एक प्रकारच्या वास्तव्याची अडचण किंवा वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून जंगल व आदिवासी ही जमिनीपासून अलगता ही समस्या या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भेडसावली गेली. आणि म्हणून आदिवासीच्या समस्यातली ही पहिली समस्या आहे असं मानलं जातं. दुसऱ्या नंबरची समस्या आहे दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा. आता बहुतांश आदिम जमाती ज्या आहेत ह्या दारिद्र्य रेषेखाली आहेत. आणि आदिम समुदायातले जे काही व्यवसाय आहेत हे काही साध्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत, आधारित आहेत. त्यामध्ये अन्न संकलन, शिकार करणे, स्थलांतरित शेती करणे हे बहुतेक जमातीचे व्यवसाय आहेत. तर या व्यवसायावर सुद्धा एक प्रकारची कात्री लागली गेली. आणि या व्यवसायावर कात्री लागल्यामुळं काही जमाती ज्या आहेत आदिवासीच्या, तर त्या जास्तीत जास्त दारिद्र्याच्या खाईमध्ये लुटल्या गेल्या. आणि दारिद्र्याच्या खाईमध्ये लुटल्या गेल्यामुळं कर्जबाजारीपणा सुद्धा त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला गेला. आदिवासीची अर्थव्यवस्था ही साधी आहे, त्रुटक अशा सर्व स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे. आणि अशी त्रुटक अशा स्वरूपाची अर्थव्यवस्था असल्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाच्या जे काही दरडोई उत्पन्न आहे, तर ह्या दरडोई उत्पन्नामध्ये आदिवासीचं उत्पन्न अत्यंत त्रुटक किंवा अत्यंत कमी अल्प स्वरूपाचं उत्पन्न हे आदिवासींच्या दरडोई उत्पन्नामध्ये गणल्या जातं. म्हणजे थोडक्यात याच्यातून आपल्याला असं दिसून येतं की आदिवासी समुदायामध्ये किंवा आदिवासी जमातीमध्ये दारिद्र्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि दारिद्र्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या काळामध्ये काही स्थानिक सावकार जे होते, त्या सावकाराने सुद्धा काही जमातीचा वापर करून घेतला. सावकारांनी ह्या जमातीला काही कर्ज देण्याचा प्रयत्न केला. आणि कर्ज दिल्यामुळं नंतरच्या काळामध्ये ह्या ज्या जमाती आहेत ह्या कर्जबाजारी बनल्या गेल्या. अशा प्रकारे एकूण ज्या काही मालकीच्या जमिनी आदिवासींच्या होत्या, ह्या मालकीच्या जमिनी कर्जामुळे सावकाराकडे गुंतल्या गेल्या. आणि त्या काळामध्ये मग आदिवासी हा दारिद्र्यामध्ये असलेला आदिवासी हा कर्जबाजारी सुद्धा बनला गेला. आणि म्हणून दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा ही आदिवासी समुदायातील ही एक महत्त्वाची दुसरी समस्या मानली गेली आहे. नंबर 3ची समस्या आहे आरोग्य आणि पोषण. आता मी सुरुवातीला सांगितलं की संपूर्ण वास्तव्य निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं तिथं आरोग्याच्या कसल्याही प्रकारच्या सुखसोयी आणि सुविधा जंगलामध्ये नाही आहे. त्यानंतर पोषणाची समस्या आहे. पोषण शिकार मिळालं, सावज मिळालं तरच पोट भरण्याचं काम चालतं. शिकार किंवा सावज जर मिळालं नाही तर बराचसा काळ उपाशी राहावं लागतं. आणि म्हणून शोषण आणि पोषण ह्या दोन्ही समस्या ज्या आहेत आदिवासींच्या वाट्याला आलेल्या आहेत. आणि म्हणून आरोग्य ही एक समस्या आहे, पोषणाची समस्या आहे, शोषणाची समस्या आपण सुरुवातीला पाहिली. तर भारतातील बहुतांश ज्या आदिम जमाती आहेत ह्या पाण्यापासून होणाऱ्या संसर्गजन्य रोगाने पछाडलेल्या आहेत. निसर्गामध्ये जे काही पाणी असतं, डबक्यात साठलेलं जे पाणी असतं, हे पाणी जर पिल्याच्या नंतर जो काही संसर्ग होतो, ह्या संसर्ग वाढीचं प्रमाण आदिवासी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून हा संसर्ग जो आहे तर हा त्या आदिवासी बांधवांना झाल्यामुळं पुढं त्यांच्या पोटी जन्म होणारे मुलं जे आहेत
यांच्याकडे सुद्धा तो संसर्ग गेला आणि हे जे मुलं आहेत हे कुपोषण, ह्या मुलांचं बालवयात कुपोषण होण्याचं प्रमाण जे आहे आदिवासींमध्ये हे मोठ्या प्रमाणात आढळून आलं. आणि नुसतं कुपोषणच झालं नाही तर आदिवासी समुदायामध्ये बालमृत्यूचं प्रमाण सुद्धा हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्या दृष्टिकोनातून हा आदिवासी जो आहे हा आदिवासी आरोग्य आणि पोषण ह्या दोन्ही समस्यामध्ये किंवा दोन्ही समस्यामध्ये हा सापडलेला आहे. आणि पोषणाबाबत खबरदारी न घेता किंवा त्या पोषणाचे पथ्य न पाळता कुपोषण आणि समाजातील ज्या काही आरोग्याच्या समस्या आहेत त्या गंभीर बनत गेल्या आणि म्हणून आदिवासी समुदायामध्ये आरोग्य आणि पोषणाची समस्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आढळून आली. त्याच्यानंतर नंबर 3ची समस्या आहे निरक्षरता. आता सुरुवातीच्या कालखंडापासूनच आदिवासी समुदाय हा ग्रामीण समुदायाशी संबंधित नाही आणि आदिवासी समुदाय हा शहरी समुदायाशी सुद्धा संबंधित नाही. निसर्गात राहणे, शिकार करणे, मासेमारी करणे, उपजीविका भागविणे या आदी ज्या गोष्टी आहेत या गोष्टीवर आदिवासी समुदाय बराचसा काळ अवलंबून राहिला होता. आणि त्या दृष्टिकोनातून मग आदिवासींच्या मधल्या ज्या काही हॅलो आवाज येतोय का? हॅलो हां आदिवासीच्या समस्या ज्या आहेत या समस्येमध्ये निरक्षरतेची समस्या ही जटिल मोठी अशा प्रकारची समस्या आहे. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आदिवासी समुदाय हा ग्रामीण समुदायापासून वेगळा आहे, नागरी समुदायापासून वेगळा आहे, निसर्गाच्या सानिध्यात त्यांचं जीवन आहे आणि शिक्षणाचे कसल्याही प्रकारची ओढ किंवा शिक्षण घेण्याचं प्रमाण आदिवासींकडे सुरुवातीच्या कालखंडामध्ये नव्हतं आणि म्हणून निरक्षरतेचे प्रमाण दोन्ही समुदायांपेक्षा आदिवासी समुदायामध्ये हे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं. की जेणेकरून जंगलामध्ये राहणे, निसर्गामध्ये राहणे आणि जंगलामध्ये आणि निसर्गामध्ये कसल्याही प्रकारच्या शिक्षणाच्या सोयी आणि सुविधा नसल्यामुळं या आदिवासी समुदायांमध्ये निरक्षरतेचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात राहिलं. आणि आदिवासीची कुटुंब व्यवस्था ही पारंपरिक अंधश्रद्धेवर अवलंबून असल्यामुळे पारंपरिक रूढी, रीतिरिवाज, परंपरा यापासून बराचसा काळ अलग न होण्याचं काम जे आहे हे आदिवासी समुदायातील अनेक जमातींनी केल्यामुळं शिक्षणाकडे येण्याचं प्रमाण किंवा शिक्षण घेण्याचं प्रमाण सुरुवातीच्या कालखंडामध्ये आदिवासी समुदायाला मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांनी घेतलंच नाही आणि म्हणून बराचसा काळ आदिवासी समुदाय हा निरक्षर राहिला. अगदी आदिवासी समुदायाला साक्षर करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र किंवा राज्य सरकार यांनी अतोनात प्रयत्न केला की हा आदिवासी समुदाय जोपर्यंत सुशिक्षित होत नाही, जोपर्यंत तो शिक्षणाच्या प्रवाहात येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आदिवासीचा विकास होणार नाही. आणि म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने सुद्धा आदिवासी समुदायांतील लोकांना किंवा जनतेला शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु हे शिक्षण मोफत आहे, सरकारी शिक्षण आहे, याचा अर्थ सुद्धा आदिवासीला बराचसा काळ समजलेला नाही. आणि शिक्षण कशासाठी घ्यायचंय, या शिक्षणाचा काय फायदा, शिक्षण घेऊन आपल्यात काय बदल होणार आहे, ह्या ज्या काही त्यांचे जे विचार होते ह्या विचारामुळे बराचसा काळ आदिवासी समुदाय म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहात आलेला नाही. आणि म्हणून निरक्षरतेचं प्रमाण निश्चितच आदिवासी समुदायामध्ये हे मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडच्या काळात काही ठिकाणी आदिवासी जमातीच्या अगदी जवळपास शिक्षणाची विचारधारा किंवा शिक्षणाच्या शाळा ज्या आहेत या स्थापन झालेल्या आहेत. आणि त्यातले त्यात पुन्हा निरक्षर का आहे तर आदिवासी भाषेत शिक्षण देण्यासाठी शासनाकडे सुविधा नव्हत्या किंवा आदिवासीमध्ये सुशिक्षित आदिवासी त्यांना शासनाला बराचसा काळ सापडला नाही. आणि म्हणून शिक्षण कसं द्यायचं हा जो प्रकार आहे किंवा हा प्रकार लवकरात लवकर त्यांच्या दृष्टिकोनातून सुरुवात या शिक्षणाची झालेली नाही. आणि म्हणून निरक्षरतेचं प्रमाण जे आहे तर हे निरक्षरतेचं प्रमाण आदिवासी समुदायामध्ये हे मोठ्या प्रमाणात दिसून येतं. त्याच्यानंतर 5वी समस्या जी आहे ही 5वी समस्या वेठबिगारी नावाची समस्या आहे. ही वेठबिगारी नावाची समस्या आहे. या वेठबिगारी समस्येमुळे सुद्धा आदिवासी समुदायाला मोठ्या प्रमाणात ग्रासलेलं आहे. तर भारतीय कायद्यामध्ये किंवा कायदा व्यवस्थेमध्ये वेठबिगारीवर बंदी आहे आणि काही काळ आदिम प्रदेशामध्ये या प्रकारचे वेठबिगार आढळतात. वेठबिगारी ही गंभीर समस्या मानली गेल्यानं आदिवासीची गंभीर अर्थव्यवस्था किंवा
दारिद्र्य व्यवस्था जी आहे ही गंभीर बनत चालली होती आणि अनियमित उत्पन्न समस्येसाठी या आदिवासी समुदायाला ही वेठबिगारी कारणीभूत ठरलेली आहे. खरे तर जमिनीपासून अलगता, कर्जबाजारीपणा, वेठबिगारी, दारिद्र्य ह्या समस्या परस्पराशी संबंधित आहे. त्यानंतर सरकारी आणि स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नामुळं आदिवासींमधील वेठबिगारीची नावाची जी पद्धत आहे तर ती कमी होण्यास मदत झाली किंवा ती कमी कमी झालेली आहे. या दृष्टिकोनातून वेठबिगारी समस्या सुद्धा आदिवासी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर 6वी समस्या आहे स्थलांतरित शेती. स्थलांतरित शेती मी सुरुवातीला सांगितलं की आदिवासी समुदाय एका जागेवर वास्तव्य करत नाही. सातत्यानं स्थलांतर करणे हे त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या जीवन पद्धतीमध्ये महत्त्वाचं असल्यामुळं शेती करण्याची पद्धती सुद्धा स्थलांतरित शेती आहे. कारण आदिवासी हा एका ठिकाणी वास्तव्यात राहू शकत नाही, तो स्थलांतरित असतो. स्थलांतरित का असतो याचं कारण मी सुरुवातीला सांगितलं होतं की ज्या ठिकाणी आदिवासी राहतात, कुठपर्यंत राहतात, जोपर्यंत त्या ठिकाणी शिकार आहे, शिकार सापडते, सावज सापडतं, तोपर्यंत ते त्या ठिकाणी राहतात. सावज किंवा शिकारीचं प्रमाण त्यांना कमी वाटलं की ते त्या ठिकाणाहून त्यांचा संसार किंवा त्यांचं जे काही साहित्य जे ज्याला आपण बिऱ्हाड म्हणतो, हे संसार साहित्य उपयोगी वस्तू ज्या आहेत किंवा स्वतःचं कुटुंबासहित हे उचलतात आणि दुसऱ्या अन्य ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी वास्तव्यास ते राहत असतात. ज्या ठिकाणी वास्तव्यास राहतात त्या ठिकाणी ते शेती करतात. शेती करण्याची पद्धती अत्यंत मागासलेली पद्धती आहे, साधी सोपी सरळ पद्धती आहे. कसल्या प्रकारचं तंत्रज्ञान विकसित करणारी शेती ही आदिवासी करत नाही. स्थलांतरित शेती आहे आणि ही शेती संपूर्णपणे अडचणीत आणणारी शेती आहे, जास्तीचं उत्पन्न न मिळणारी शेती आहे आणि म्हणून आदिवासी समुदायाची शेती ही स्थलांतरित शेती आहे आणि स्थलांतरित शेती हीच आदिवासी समुदायातील एक समस्येपैकी एक समस्या बनली गेलेली आहे. या प्रकारे आदिवासी समुदायाच्या स्थलांतरित शेतीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली, वृक्षतोड झाली आणि त्यामुळं काय झालं की मातीची धूप होत असल्यामुळं, जंगलामध्ये वृक्षतोड, झाडे तोडणी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं, मातीतून धूप होत असल्यामुळं एक समस्या ही मांडली गेलेली आहे. आणि स्थलांतरित शेतीची आणखी ही जी काही नावं आहेत ती याप्रमाणे आहेत की झूम शेती, त्या झूम शेती म्हणतात. ही आदिवासीची स्थलांतरित शेती आहे, हिला झूम शेती असं म्हणलं गेले. तर ही शेती ईशान्य भारतातील आदिवासींची पद्धत आहे, जिला झूम शेती असे म्हणतात. त्यानंतर खल्लू शेती, ही खल्लू शेती बिहारच्या बाहेरील आदिवासींची आहे. खल्लू शेती, झूम शेती, खल्लू शेती. आणि तिसरा प्रकार आहे की पोडू शेती, म्हणजे ही मध्य भारतातील खोड आदिवासींची पद्धत आहे. पोडू शेती अशा प्रकारची शेती करण्याची पद्धत आहे. तर आदिवासी समुदायातलं शेती करण्याच्या ज्या परंपरा आहेत किंवा शेती करण्याची जी पद्धत आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं साधी सोपी आहे. कसल्या प्रकारचं तंत्रज्ञान विकसित असलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब आणि वापर आदिवासी समुदाय शेतीसाठी करत नाही आणि म्हणून ती शेती मागासलेली आहे, ती तोट्यात आणणारी शेती आहे. आदिवासी समुदाय म्हणजे असं मानतात की जमीन नांगरू नये. जमीन नांगरण्याला आदिवासी सुरुवातीला विरोध करत होते. जमीन नांगरणे म्हणजे आईच्या पोटात फाळ म्हणजे खुपसल्यासारखी अवस्था आहे. आईच्या पोटात चाकू म्हणजे खोसल्यासारखी अवस्था होते. तसं म्हणून धरणी मातेच्या पोटात नांगराचा फाळ घुसू नये, अशा प्रकारची धार्मिक श्रद्धा, अशा प्रकारची धार्मिक म्हणण्यापेक्षा अंधश्रद्धाळू श्रद्धा जी होती ही आदिवासी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात होती. आणि म्हणून कसल्या प्रकारची मशागत न करता जमिनीमध्ये वरवर बिया फेकणे आणि वरवर बिया फेकून आंतरमशागत किंवा मशागत न करता अशा बिया फेकायच्या आणि त्यातून जे उत्पन्न मिळायचं हीच त्यांच्या शेतीचं उत्पन्न म्हणायचे. म्हणजे उत्पन्नाचं प्रमाण अत्यंत कमी असायचं, कारण कसल्या प्रकारची मशागत किंवा कसल्या प्रकारच्या खताचा किंवा चांगल्या प्रतीच्या बियाण्याचा वापर न करता जी शेती केली जायची, तर त्या शेतीतून अत्यंत अल्प अशा प्रकारचं उत्पन्न मिळायचं. मात्र शेती करण्याच्या 3 पद्धती तुम्हाला सांगितल्या की विभागवार पद्धती आहे. झूम शेती, खल्लू शेती आणि पोडू शेती अशा 3 प्रकारची शेती करण्याच्या पद्धती आहे. त्या पद्धती आदिवासी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून त्या दृष्टिकोन